नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्रमैत्रिणींनो, मनाचे सर्व विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ होय। आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 13व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत। तरी अजूनही तुम्ही या अध्यायांचं श्रवण केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा। शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात। ह्या अध्यायांचा अखंडपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलवर अपलोड होणारे नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 13वा। श्री गुरुकृपेने दूर झाले ब्राह्मणाचे उदरशूल। नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करून म्हणाला, गुरुदेव, तुम्ही माझ्यासाठी संसार सागर तारकच आहात। तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाने माझे चित्त अगदी शांत आणि स्थिर झाले आहे। तुम्ही आतापर्यंत सांगितलेले श्री गुरु चरणामृत सेवन करूनही माझी श्रवण तृष्णा शांत झालेली नाही। ती शमवण्यासाठी तुम्ही समर्थ आहात। ज्याने कधी स्वप्नात सुद्धा ताक पाहिले नाही, त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जी अवस्था होईल तशी माझी झाली आहे। हे योगीराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत। त्याची परतफेड मी जन्मोजन्मी सुद्धा करू शकणार नाही। संपूर्ण श्री गुरुचरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे। श्री नरसिंह सरस्वतींविषयी अधिक जाणून घेण्याची माझी इच्छा आहे। गुरुदेव, श्री नरसिंह सरस्वती प्रयाग देशी असताना त्यांनी माधव सरस्वतींना दीक्षा दिली असे आपण सांगितले। कृपा करून त्याविषयी मला पुढील माहिती सांगावी। नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला। त्यांनी नरसिंह सरस्वतींविषयी सांगण्यास सुरुवात केली। ते म्हणाले, श्री नरसिंह सरस्वतींनी प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतींना दीक्षा दिली। त्यानंतर ते काही काळ तेथेच राहिले। त्या दरम्यान त्यांची ख्याती सर्वत्र पसरली। अनेक जण त्यांचे शिष्य झाले। त्यांनी माधव सरस्वतींसह 7 जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला। हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान आणि स्वामीनिष्ठ होते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि मी सिद्ध असे ते 7 शिष्य होते। त्या शिष्यांना बरोबर घेऊन नरसिंह सरस्वती दक्षिण यात्रेला निघाले। अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजे कारंजगावला आले। तेथे आपल्या आईवडिलांना आणि भावंडांना भेटले। त्यांच्या आगमनाने संपूर्ण गावाला अतिशय आनंद झाला। नरसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेय अशी त्यांची दृढ श्रद्धा होती। त्यांच्या मातापित्यांनी, गावकऱ्यांनी आपापल्या परीने मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली। तेव्हा त्यांच्या मातेला गतजन्माची आठवण झाली। आपण केलेली प्रदोष पूजा फळाला आली असे तिला वाटले। माधव आणि अंबा यांनी नरसिंह सरस्वतींच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना प्रार्थना केली, तू आमचा उद्धार कर। तेव्हा नरसिंह सरस्वती म्हणाले, पुत्राने संन्यास घेतल्यास 42 पिढ्यांचा उद्धार होतो। त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते। पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही। मी संन्यास घेतल्यामुळे तुम्हालाही ब्रह्मपद प्राप्त होईल। तुमचे पुत्र शतायुषी होतील। तुम्हाला पुत्र पौत्र पाहावयास मिळतील आणि शेवटी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल। माधव आणि अंबा यांना रत्नाई नावाची मुलगी होती। ती श्री नरसिंह सरस्वतींच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, माझा उद्धार करा। मी ह्या संसार सागरामध्ये बुडाली आहे। संसारातल्या त्रिविध तापांची मला भीती वाटते। संन्यासी होऊन तपश्चर्या करावी असे मला वाटते। तिची विनंती ऐकून नरसिंह सरस्वती तिला म्हणाले, स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप समजून त्याची सेवा करावी। त्यासाठी संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही। वेदशास्त्र आणि पुराणांमध्ये सुद्धा हेच सांगितले आहे, म्हणून तू संसारच कर। श्री गुरूंनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, गुरुदेव, आपण त्रिकाल ज्ञानी आहात, म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी। रत्नाईने अशी विनंती केली तेव्हा श्रीगुरु म्हणाले, तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझं संचित पाप खूप मोठे आहे आणि ते तुला भोगावेच लागणार। तू पूर्वजन्मी एका गाईला लात मारली होतीस। तू शेजारच्या पतीपत्नींमध्ये भांडण लावून दिले होतेस आणि या पापकर्मांमुळेच तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल। भविष्यामध्ये तुझा पती तुझा त्याग करून तपश्चर्येला जाईल। तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल। मग तुला माझे दर्शन पुन्हा घडेल। तू दक्षिणेकडे भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा। त्या तीर्थक्षेत्राचे महत्त्व फार मोठे आहे।
त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. तेथे स्नान केल्याने तुझी सर्व पापे नष्ट होतील, तू पापमुक्त होशील. रत्नाईला असा उपदेश करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थाचे महत्त्व फार मोठे आहे. पुराणामध्ये ते विस्ताराने सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो, लक्षपूर्वक ऐक. असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले. ते म्हणाले, भगवान शिवांनी गंगेला आपल्या जटामुकुटामध्ये धारण केलेले होते. त्या काळी गौतम ऋषींसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भातशेती करत असत. एकदा त्या सर्वांनी विचार केला की भगवान शंकरांच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेतीला भरपूर पाणी मिळेल, त्यामुळे सर्वांचे कल्याण होईल. पण ती गंगा पृथ्वीवर कोण आणू शकेल? हे कार्य मोठे कठीण होते. गौतम ऋषी हे भगवान शिवांचे परमभक्त आहेत. ते महातपस्वी आहेत, तेव्हा त्यांनाच हे कार्य शक्य आहे. परंतु त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे कार्य करणार नाहीत. असा विचार करून त्या सर्व ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवस्तक गाय निर्माण केली. ती गौतम ऋषींच्या भात शेतीमध्ये सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची काडी तिच्या दिशेने फेकली. मात्र अन्य ऋषींच्या योगबळाने त्या काडीचे शस्त्र झाले आणि त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप. ते महापाप गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना याविषयी विचारले, तेव्हा ते म्हणाले, तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा. तिच्या पाण्यामध्ये स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही. गौतमांनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शिवांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेल्या शिवांनी गौतमांस हवा असेल तो वर माग असे सांगितले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, भगवंता, तुमच्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पाप क्षालनासाठी या त्र्यंबक क्षेत्री प्रकट करा. त्यावर भगवान शिवांनी तथास्तु असं म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबक क्षेत्री अवतीर्ण केली. गौतमांच्या तपश्चर्येने ती अवतीर्ण झाली, म्हणून तिला गौतमी असे म्हणतात. गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीमध्ये स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो, असे या नदीचे थोर महात्म्य आहे. त्यानंतर श्री गुरु गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत मंजरिका नावाच्या गावी आले. तेथील माधवारण्य नावाचा भक्त त्यांची नित्य मानससेवा करीत असे. श्री गुरूंनी त्याला प्रेमाने दर्शन दिले. तेव्हा माधवारण्य स्तवन करीत म्हणाले, अहो जगद्गुरु, आपण साक्षात त्रयमूर्तीचा अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्यच वाटता, पण आपण खरोखरच परमपुरुष जगत ज्योती आहात. आपण लोकोद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपल्या चरण पादुकांचे दर्शन झाले. मी खरोखरच कृतार्थ झालो आहे प्रभू. माधवारण्याने केलेल्या या स्तवनाने श्री गुरु प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझी तपश्चर्या सफळ झाली आहे. तुला ब्रह्मलोक प्राप्त होईल. तुझी मानससेवा पूजा करीत आहेस ती तशीच करत राहा. तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रयांचे दर्शन घडेल. ह्या दर्शनाबद्दल जराही शंका धरू नकोस. माधवारण्याना असे आश्वासन देऊन श्री गुरु गंगा तीरावरील वासर ब्रह्मेश्वर या क्षेत्री गेले. तेथे त्यांनी सर्व शिष्यांसह गंगा स्नान केले. श्री गुरु शिष्यांसह स्नान करीत असताना तिथे एक ब्राह्मण आला. त्याला पोटशूल होता. तो वेदनेने विव्हळत नदीच्या तीरावर गडाबडा लोळत होता. त्याची पोटदुखी फार तीव्र होती. तो जेवला की त्याचे पोट दुखायचे. अन्न माझे शत्रू झाले आहे, तेव्हा आता मेलो तर बरं होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वायुष्यात केलेली कर्मे आठवीत नदीत प्राण देण्यासाठी जात होता. तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्याला सांगितले, त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या. गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले आणि श्री गुरूंकडे घेऊन आले. श्री गुरूंनी त्याची विचारपूस करून आत्महत्येचे पातक करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले, तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे. तू जीव देऊन महापाप करू नकोस. मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो. तेवढ्याच सायनदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला. तेव्हा श्री गुरु सायनदेवाला म्हणाले, मी याला औषध देतो. याला अनारसे व उडदाचे अन्न, दुधाची खीर खायला घाल. त्यामुळे याचे दुखणे समूळ नष्ट होईल. याला लवकर घरी घेऊन जा. तेव्हा गुरुवचनाचा स्वीकार करून त्यांच्या पाया पडून सायनदेव त्यांना म्हणाला, आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे. गुरूंनी त्याच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. जाखाई नावाची त्या सायनदेवाची पतिव्रता पत्नी होती. त्या दोघांनी गुरूंची षोडोपचारे पूजा केली. त्याने मनपूर्वक भोजनपात्रे मांडली. अनेक प्रकारची पक्वान्ने, अनारसे, उडदाचे पदार्थ
अष्टविध पक्वान्ने साखरेसह वाढली. श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले. त्या पोटशूळ असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले. श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली. ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेने त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले. ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे जन्मांतरीचेही दोष जातात. तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार? ब्राह्मणाची पोटदुखी गेल्याचे पाहून सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. एवढे सांगून झाल्यावर सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक कसा राहील? तसंच श्री गुरु दत्तात्रयांची कृपा झाली तर मनुष्याचे पाप, ताप, दैन्य आणि दुःख राहणारच कसे? ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगत आहेत. ज्याला आपले कल्याण व्हावेसे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने श्रवण करावे. जे गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल. हे त्रिवार सत्य आहे. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरुचरित्राच्या या 13व्या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने आरोग्य प्राप्ती होऊन पचनक्रियेच्या संबंधित असलेल्या सर्व व्याधी, समस्या दूर होतात. श्री गुरूंची कृपा आपल्यावर सदैव राहण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या चॅनलवरील यापूर्वीच्या 12 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. तसेच गुरुचरित्राचे हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतरांबरोबर शेअर करा. पुन्हा भेटू श्री गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.